सचिन पिलगावकर आणशीच धावत गेलं ना रे. हां बहुतेक इकडचे. तर मित्रांनो आम्ही आलोय आता आरेवारेला. हे बघा समोर आरेवारे बीच आहे आणि इथे हे झिपलाईनचं आहे. हे बघा असं जायचंय. थोडी थोडी फाटते पण आता काय. गाड्या असतात इथून तिकडे पोचवायला पण गाडी त्यांची नव्हती अवेलेबल. तुम्ही येता का बोल ना, जोरान बोल ना जरा. हा कडक है. शुभ सकाळ मित्रांनो. आता आम्ही आलो आहे गणपतीपुळेला. मंदिरात जातो आहे गणपतीचं दर्शन घ्यायला. हे बघा समोर मंदिराची एंट्री आहे. आजच्या ब्लॉगची इथून सुरुवात करतो आहे. इथून दर्शन घेऊन वगैरे नाश्ता करून मग आम्ही निघणार कुडाळला जायला कोस्टल रोडने. तर आरेवारे बीच देवगड वगैरे करत करत आम्ही जाणार कुडाळला. तर आता दर्शन घेतो आणि मग भेटूयात पुढे. मित्रांनो आता लाईनमध्ये आलो आहे आम्ही. हे बघा लाईन आहे. आता मी तर पहिल्यांदाच आलो आहे गणपतीपुळेला म्हणून माहीत नाही आहे कितपर्यंत लाईन आहे वगैरे. पण हलते म्हणून काय वाटत नाही आहे, चालते लाईन त्याच्यामुळे. समोर तिथे बीच आहे. गर्दी खूप आहे बीचवरती आणि इथे पण गर्दी आहे. बघूयात दर्शन होईल लवकर म्हणजे 10-15 मिनटं लागतील जास्तीत जास्त. सचिन पिलगावकर आणशीच धावत गेलं ना रे. हां बहुतेक इकडची. एवढं काय आठवत नाही आहे पण धावत होतं एवढं नसतं. हा का. तर मित्रांनो छान दर्शन झालेलं आहे. गर्दी आहे पण चालू होती लाईन म्हणून काय वाटलं नाही. बघा इथे समोर बीच आहे आणि हा असं मंदिर आहे. इथे समोरच तुम्हाला दाखवत होतो मग. समोर इथे गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये. आणि आता जातोय बाहेर. आता निघतो इथून आपला कोस्टल रोडची ट्रिप करायला. भेटूयात पुढे आता. आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. आम्ही आता निघालो आहे. इथून आता कोस्टल रोड पकडणार. हे बघा आरेवारे वगैरे थांबणार. हे बघा त्यांची पण तयारी चालू आहे इथे. दिसतात का. आरेवारेला थांबणार मग तिथून देवगडला थांबणार आणि मग डायरेक्ट कुडाळ. तर भेटूयात आता डायरेक्ट पुढे. ऊन खूप आहे पण
नजारा मस्त वाटतोय. ऊन खूप आहे पण व्ह्यू पण खूप आहे. हां इकडून खाली गेले डायरेक्ट थेट समुद्रात. हां डायरेक्ट थेट समुद्रात. हे बघा तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता आरेवारेला. हे बघा समोर आरेवारे बीच आहे आणि इथे हे झिपलाईनचं आहे. तर स्वतः लावून घेणे म्हणजे हे आहे झिपलाईन. आता आम्ही करतोय तरी पण म्हटलं एकदा तरी करावं म्हणून करतोय. बघा इथून जात आहेत लोक. दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात. आता नंबर लागेल. पैसे वगैरे भरले आहेत. टोकन वगैरे आलं आहे. हे बघा हे बघा आता जायचंय. थोडी थोडी फाटते पण आता काय जाणार आता बघू. दाखवतो तुम्हाला पुढे. फाटले का? हां का बस थोडीशीच. आता जावाचं आहे आपल्याला का फाटले म्हणजे. कितवा नंबर आहे काय माहिती अजून. मित्रांनो आता फायनली तयार झालेलो आहे. हे बघा इथून जायचं आहे. इथे 1 2 3 4 चौथा नंबर आहे अजून. बघा इथे नजारा बघा तुम्ही. अरे वारे बीचचा. हे बघा आम्ही दोघं आहोत इथे आता. छान वाटतंय. पहिल्यांदाच अनुभव करतोय या गोष्टीचा. बघूयात कसं वाटतं ते तुम्हाला सांगतो पुढे मी. हा बघा भावेश पण आला. तयार का? तयार खूप खूप. इथे येऊन हे करायची इच्छा होती माझी. बघूया आता. हा इच्छा होती आमची हे करायची म्हणून म्हटलं एकदा तरी करूयात. बघू जरा काय वाटतं. तो मजा करतोय मग आपण पण का नाही करायची. तो तर लहान आहे अजून नाही रे. कसं वाटते तुला? माझी पाटली याची पाटलेली आहे पण हा बघा लहान मुलगा चाललाय. होऊ शकतं. त्याच्यानंतर आता माझाच नंबर आहे. 90 म्हणजे वरती काय असेल कलर 91-92 असेल. मग म्हणजे तुझ्या पहिले ट्राय करून घे. सेम वजन आहे आता आपला. नाही 200 चालते बोलते ते. चालताना बोलते 200 किलो. हे बघा तुझा काय 45. आता आलोय. हे बघा समोर जायचंय तिथे. पकडायला कुठे? इथे पकडू. काय पुढे पकडायचं नाही. चप्पल कला ठेवली फाटली रे आता. लावले ना बरोबर. 29 ना. हां बस खाली सिटिंग. तन्मय कशी तर जोडी. रेडी आहे. थोडी थोडी आता फाटायला लागले. तू पण मनापासून नाही निघत आहे. मनापासून नाही निघत तू. त्या पकडलं नाही तरी चालेल. चालेल का? चालेल ना तिथे नाही पकडलं. बोलला तुम्हाला. आज फ्लाय करायचे सर. पकडायचं कुठंच नाही आहे. तर मित्रांनो आता आलो तिथून समोरनं. व्हिडिओ चालू केली होती पण काय माहिती चालू झाली नव्हती. मस्त मजा आली. निघताना तिथून थोडी भीती वाटली पण मध्ये आलो तेव्हा काय नाही वाटलं एवढं. पण व्हिडिओसाला निघालीच नाही. काय माहिती इथे चालूच झाली नव्हती. इथे येऊन चेक केलं तर हे झाली होती व्हिडिओ. मजा खूप आली. तुम्हाला दाखवतो तिकडून. एका भावाने काढले व्हिडिओ. तिकडून दाखवतो तुम्हाला निघताना. हा बघा आपला एक भाऊ येतोय आता. देवांग सिंग राठोड. जेव्हा आया झटका लागला माझी मग पाटली.
माझी व्हिडिओ जायली नाही. तुम्ही कारले का व्हिडिओ? माझी कारले कारले. कारले ना, बरं आहे. चला यांनी निघताना काढले तिथून, ती तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ. कसा वाटला? आणि इकडं मला पण झटका लागला ना त्याचा. कसा वाटला तन्मय? मजा येईल. गेले का बघ रेकॉर्डिंग चालू. मजा वाटली. एक नंबर. वरती चल वरती. पुढे येता नको. हे बघा अरे वारे बीच. इकडून आलो आम्ही आणि आता इथे सोडतात ते डायरेक्ट झिपलाईन तिथून इकडे. चला आता जातो तिकडे. रिक्षा तिथे काय सोडतात? इथे बाईकवरनं वगैरे ते सोडतात आपल्याला तिथे परत झिपलाईनपर्यंत. तर आता तिकडे जातो. मित्रांनो आता आम्ही झिपलाईन करून चाललोय परत तिथे. आपली रिक्षा आणि बाईक लावलेली आहे. हे बघा आपला भाऊ घ्यायला आलेला, आपल्याला घ्यायला आलाय तर एवढा भडकलाय. नजारा बघा मित्रांनो, एक नंबर. त्यांच्या गाड्या असतात इथून तिकडे पोचवायला, पण गाडी त्यांची नव्हती अवेलेबल. जाम टाइमपास चाललेला. लेडीज लोकांनाच पण बस असं काम आहे. तर चला आता डायरेक्ट पोचू आम्ही तिथे. आता मला नजारा दाखवतो इथून पण. मी थांबा जरा, जाऊ नका कुठे, थांबा. हां रुको जरा रुको. हां हां तुम्ही आहात तर आम्ही आहोत. हे बघा आत्ताच जेवलो इथे मस्त. आहे बघा अंबज्ञ कोकणी लज्जत म्हणून हॉटेल आहे इथे. आरेवारे बीच आहे. आरे बीच आहे समोर. आणि मस्त जेवलो इथे. जेवण छान होतं, एक नंबर लागलं. आणि आता आंबा खातोय हा बघा. इथे आलो आणि आंबा नाही खाल्ला म्हणजे वेस्ट गेलं सगळं. त्याच्यामुळे मग आता आंबा. गाडगी ये आंबा खायला. कोकण 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 जीवा भावाची नाती ही कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाच हे कोकण परशुरामाची कृपा हे कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 कोकण. मित्रांनो आता गॅस भरायला आलोय मी. हे बघा पूर्ण गॅस खाली झाली होती. काल भरली होती म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये गणपतीपुळेच्या अगोदर. त्याच्यानंतर आता भरतोय. हे बघा इथे आलोय. बघा गॅस भरतोय. पूर्ण संपायला आले. प्रेशर पण नाही आहे बघा 200च्या खाली. बघू भरून घेऊ. पुढे भेटलं तर पुढे पण भरू. भरायला तर लागेलच. पण आणि एक गोष्ट सांगायची होती, इथे काय गॅस पेट्रोलचं काय तुटवडा वगैरे नाही आहे. फक्त आपल्यासारखे पर्यटक खूप येतात ना मे महिन्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं गर्दी असते. आता तुम्ही कारची लाईन बघू शकता. कारची लाईन पार तिथपर्यंत गेली अशी पूर्ण फिरून इथून अशी इथे आले. आणि रिक्षाची लाईन बघू शकता तुम्ही. 3च रिक्षा आहेत आपल्या यावाल्या. तर काही तुटवडा वगैरे नाही आहे. फक्त पर्यटकांमुळे असा प्रॉब्लेम होतो. तुम्ही येता का बोल ना. जोरान बोल ना जरा. काका गावाचा चौर आहे.
आवाज बढाव, आवाज बढाव. चार वारू. तर मित्रांनो आम्ही आलोय आता आंब्याच्या बागेत. बघा आंबा किती नंबर आहे रे? 4 नंबर आहे. हा आहे 4 नंबर आंबा. 3 ना? नाही पण 4. 4 नंबर आंबे आहेत. हा बघा इथे आता पॅकिंग करतोय आम्ही पोस्ता करण्यासाठी. आंबे जरी 4 नंबर असले तरी लागतात खायला एक नंबर. खायला 1 नंबर आहेत. इथेच आता कुडाळला जात होतो तर जाता जाता इथे रस्त्यात थांबलोय. म्हटलं बघूयात, शोधत जात होतो. नाही घेऊयात. हां पहिला बघितले आता घेतोय, पाठवतो डायरेक्ट. बघा आंबे. आणि ही अशी बाग आहे. हे बघा पेट्यांवरती नावं लिहिण्यात येत आहे. डायरेक्ट एक्सपोर्ट करणार आहोत आम्ही. इथे भरतोय अजून एक पेटी. हा कडक है. तर मित्रांनो आलो इथे आता कुणकेश्वर मंदिरात. हे बघा मंदिर इथे आहे आणि समोर त्याच्या असा अथांग पसरलेला समुद्र किनारा बघू शकता. लोक खूप आहेत. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा नव्हती एवढी गर्दी, कारण दुपारच्या टायमिंगला आलो होतो. आता संध्याकाळ झाले, संध्याकाळचे 5:30 वाजल्यात आणि बाकीचे गेलेत मंदिरात पाया पडायला, कारण आता इथे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून जरा थांबलो इथे. आता इथे लावून देत नाही पार्किंगला म्हणून. तर ते गेल्यात, आता आम्ही वाट बघतो ते आल्यावरती मग जाणार. हा बघा व्ह्यू मित्रांनो कुणकेश्वर मंदिराच्या बाहेर. तर आता इथून निघतो. दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आता जातो इथून डायरेक्ट मालवणला वगैरे जाऊन. बघा शंकर मासं मच्छी वगैरे बघायची आहे तिथे भेटली तर, नाहीतर मग डायरेक्ट कुडाळला. तर भेटूयात पुढे. सागर किनारे दिल है पुकारे, तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है. मित्रांनो आता निघतो इथून. गर्दी खूप आहे पाठीमागे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा असा समुद्र. इथे आमचा एक रायडर उभा आहे गाडीवरती. हे बाकीचे आणि आपली रिक्षा. चला भेटूयात.